जागेवर खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जर पाहिला तर अगदी वाईडली यॉर्कर चेंडू होता. कुठली संधी मात्र निर्माण झाली नाही. फलंदाज देवेंद्रला पूर्णपणे बीट करतो आकेश. कमबॅक करतोय. दोन क्षेत्ररक्षक पाहतो आपण डीपमध्ये, एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, तर लॉंग ऑन थोडंसं वाईट उभा आहे सुमितच्या माध्यमातून. त्यानंतर शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. त्यानंतर मिड ऑनला खेळाडू पाहतो आपण, एक मिड ऑफला आहे. त्यानंतर शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट कव्हर. इथे मात्र मिस्टामिंग फटका झेल होण्याची संभावना नाकारता येणार नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत आणि पहिला धक्का लागतो या ठिकाणी. पहिली सफलता प्राप्त करतोय आकेश आपल्या संघासाठी. देवेंद्र इज गॉन. देवेंद्रने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर चौकार प्राप्त केला होता. असं वाटतं की मात्र एक चांगल्या मूडमध्ये आहे, परंतु कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. लिडिंग एज लागलेली चेंडू मात्र भरपूर वेल हवेत आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज वन डाऊनला येतोय कुमार आणि मात्र या ठिकाणी काय कमबॅक पाहतोय आपण आकेशच्या माध्यमातून. चौकार आल्यानंतर मात्र असं वाटतं की एखादा गोलंदाज खचून जातोय, परंतु या ठिकाणी मात्र तसं काही घडलं नाही. आकेश सांगतो की मी सुद्धा चांगल्या गोलंदाजी निशाणे दाखवू शकतो आणि मात्र त्यानंतर पल विकेट प्राप्त केली आणि मात्र आता डॉट चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे, 1 गडी बाद 5 धावा. उलटवा चेंडू ऑन साईडला उडवलाय, खाली क्षेत्र आहे. खूपच छान फटका, मात्र 3 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतात, परंतु चेंडूचा विजय इथे मात्र पाहायला मिळाला आणि निघून जातो डीप स्क्वेअरच्या दिशेने. 4 धावांसाठी हा चौकार. तर अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आहे. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 9 धावा. 1 विकेट्स मात्र आकेशने प्राप्त केली, परंतु 2 चौकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या देवेंद्रच्या बॅटमधून आणि हा चौकार आला प्रशांतच्या बॅटमधून. चला खेळ सुरू ठेवायचा आहे आणि आई गावदेवी स्पोर्ट्स आपल्या संघ आपण कुठेही जाऊ नका. लगेचच तुम्हाला मात्र या ठिकाणी आजच्या दिवसातील अंतिम सामना आज खेळायचा आहे. जो सामना सुरू आहे, जो संघ जिंकेल त्या संघाच्या अगेन्स्ट मात्र तुम्हाला खेळावा लागेल आजच्या दिवसातील शेवटचा सामना. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं. गोलंदाज कल्पेश इथे मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतोय. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कल्पेश इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये आणि चेंडूला फेकून दिला आहे. आउट ऑफ द पार्क, इज गॉन. कुमारच्या बॅटमध्ये येतोय हा बिग हिट, षटकार. अगदी उर्पित चेंडूने त्याचा मात्र या ठिकाणी चांगला समाचार घेत असताना पहिल्याच चेंडूवर मात्र अनागती प्रहार कुमारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करत असताना अजून एक मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु चेंडू अंगाला स्पर्श झाल्यानंतर मात्र या ठिकाणी पंचाकडनं लेग बायचा इशारा पाहायला मिळतोय. 1 धाव इथे मात्र चोटी पूर्ण केली, कंप्लीट पाहायला मिळते आणि मात्र धावफलक आता पुढे जाईल. यज्ञिका स्पोर्ट आमने संघाचं पाहिलं तर 1 गडी बाद एकूण 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि आतापर्यंत कल्पेशने 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. कल्पेश उर्दू विकेटने स्लॉफ स्विंगला करण्याचा प्रयत्न. प्रशांत मात्र या चेंडूवर बीट होतोय. प्रशांतचे एक वैशिष्ट्य आहे की ऑन साईडला मात्र तो स्ट्रॉंग झोन आहे त्याचा आणि मात्र अनेक वेळा आपण पाहतो की स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, या दिशेने मात्र जास्तीत जास्त धावा तो जोडण्याचा प्रयत्न करत असतोय आणि त्याचवेळी पाहतो की हा फटकासुद्धा मात्र त्याच दिशेने त्याने खेळला, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कुठलाही मिलन मात्र झाला नाही, अधुरा मिलन पाहायला मिळाला आणि त्याचवेळी मात्र या ओव्हरमध्ये येणारा हा पहिला
डॉट चेंडू. कल्पेश पुन्हा एकदा मात्र ठिकाणी बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श होतोय. पंचाकडे अपील केली होती प्रशांतने, म्हणजे एस्टांच्या पाठीमागे सुद्धा मात्र प्रशांत हा खेळाडू आहे, परंतु सुरक्षित दोन्ही खेळाडू आपण पाहतोय आपापल्या क्रीजमध्ये. चांगलं कमबॅक, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर पुढील 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली, ती अव्वांतरच्या रूपाने. जबरदस्त बॅटल, कधी झुकतोय या आमने संघाच्या बाजूने तर कधी झुकतोय जांभूलपाडा संघाच्या बाजूने. आणि आता मात्र कोणत्या बाजूने झुकेल पाहूया. चेंडू हवेत आहे. जितेश चेंडूच्या खाली चूक करणार नाही आणि मात्र चुकीला माफी नाही, असं प्रकारचं दृश्य पाहिलं आपण. सोबत झेल टिपलाय आणि मात्र जी सलामीला जोडी आली होती ती जोडी आता मात्र माघारी पडतोय. लागणारा हा दुसरा धक्का लागतो यज्ञिका स्पोर्ट आमने संघाला प्रशांतच्या रूपाने. फलंदाज बाद. यो आयोजन मोठ्या ताटाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. हे खेळ रंगला, स्पर्धा ही भरली आम्ही पडा गावाना. ये योगेश दादाचा लकी नंबर 9. भरपूर वेल चेंडू आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच वेळी पाहतो की शेवटच्या मोमेंटला मात्र सुरक्षित हाताची जोडी मात्र पाहिली आपण जितेशच्या माध्यमातून. आणि मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र त्यांनी हाताचा जो विसावा होता त्यामध्ये मात्र चेंडू मात्र विसावलाय. नवीन फलंदाज भावेश इथे मात्र ठिकाणी खोदून काढतोय. सिद्धर पारतीकडे थोडी चूक झाली, परंतु रिकव्हरी मात्र चांगली पाहायला मिळते. विजय आलेला आहे, नवीन फलंदाज विजय केने. आणि अशा रीतीने मात्र 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 2 गडी बाद 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या, 1 विकेट्स मात्र आकेशने इथे प्राप्त केला. 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. आणि या ओव्हरमध्ये पाहिलं तर कल्पेशचे सुद्धा मी कौतुक करेन, त्यांनी सुद्धा 1 गडी बाद केला आणि आपल्या स्पेलमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्या. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज जयेश. स्पीडअप करा प्लीज, कारण यानंतर अजूनही मॅच आम्हाला कव्हर करायची आहे, जेणेकरून अंधार होणार नाही याची आपण काळजी घ्या. सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन कुमार. पुलटॉस संधी मेजवानी सायंकाळच्या सत्रामध्ये आणि ती मेजवानी स्वीकारली. चेंडू आउट ऑफ द पार्क, मिडविकेट सीमेच्या डोक्यावर निघून जातोय. 7 धावांसाठी षटकार. दुसरा षटकार, कारण पहिल्या चेंडूवर षटकार पाहिला आणि त्यानंतर इथे स्वागत केलं झेच्या षटकाराने. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी आपल्या संघासाठी या ठिकाणी सादर करत असताना कुमार इथे मात्र ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी बरोबर समन्वय झाला नाही. दरम्यान ग्रामपंचायत आमने पाड्याचे विद्यमान सदस्य सन्माननीय परेशजी बार्शी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी उपसरपंच चषक 2021 मध्ये मी हार्दिक स्वागत करतोय.
तर पुन्हा एकदा मात्र जयेश आपल्या षटकाला सुरुवात करतोय. षटकार आल्यानंतर मात्र चांगला कमबॅक पाहतोय आपण. वारंवार लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले आणि मात्र या ठिकाणी थोडंसं मात्र स्ट्रगल आता मात्र पाहायला मिळतो यश कुमारकडनं. परंतु कुमारकडे अशी क्षमता आहे की कुठल्याही क्षणी तो मोठा फटका खेचू शकतो. अशी कामगिरी त्याची मी अनेक वेळा पाहिलेली आहे. परंतु ज्येष्ठ आपण कमी लिखू शकणार नाही. हा चेंडू सुद्धा मात्र सुरेख आहे. धाव घेण्याचा प्रयत्न जबरदस्त स्वतः फॉलोथ्रोमध्ये जाऊन चेंडूला अडवतोय, उचलतो, फेकतोय. तत्पुरती मात्र हा येणारा या ओव्हरमध्ये लागोपाठचा तिसरा डॉट चेंडू. काय जबरदस्त या ठिकाणी कमबॅक पाहतोय. पण धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 2 गडी बाद 23. सायंकाळचं सत्र थोडंसं दमट वातावरण आहे. नाणेफेकी जिंकली होती की आमने संघाने प्रथमतः फलंदाजी त्यांनी स्वीकारली. परंतु हवी तशी आतापर्यंत धावसंख्या मात्र उभाही पाहायला मिळत नाही. याचं कारण की गोलंदाज आपण पाहतो की चांगली गोलंदाजी करत असताना. जयेश पुन्हा एकदा हा फटका हवेत आहे, फसला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली, झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु झेल ड्रॉप होतोय. कुमारला जीवनदान आणि हा जीवनदान येणाऱ्या चेंडूमध्ये कदाचित महागडं सुद्धा ठरू शकेल. फलंदाजाने तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण गेल्या. क्षेत्ररक्षक होते चेंडूच्या खाली. किरण स्पोर्ट जांभूळवाडा संघाचा विचार केला तर आपण दिनेश कडनं मात्र चूक पाहायला मिळाली. दिनेश या अगोदर एक झेल टिपला होता, परंतु हा झेल अगदी सहज सोपा होता, परंतु कुठेतरी चुका त्याच्याकडनं पाहायला मिळाल्या. मोठी चूक मित्र म्हणेन. आता मात्र अंदाजून फटका. चेंडू मात्र पाहिलं तर ऑफस्टिकला ऑनसरला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू लक्ष नव्हतं आणि मात्र शेवटचा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. काय जबरदस्त या ठिकाणी स्पेल समाप्त केला आहे गोलंदाज जयेशने. पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर पुढील 2 चेंडूवर फक्त त्याने 2 धाबा खर्च केल्या आणि आपल्या स्पेलमध्ये त्याने फक्त 8 धाबा या ठिकाणी खर्च केल्या. एकूण धावसंख्या फक्त 25 धाबा, 3 षटकांची समाप्ती. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि तुम्ही जास्त वेळ टीम मीटिंग करू शकणार नाही. महेंद्र पारधी प्लीज कोऑपरेट करा, कारण यानंतर अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे आणि ती मॅच सुद्धा आयोजकाचं असं म्हणणे की 4 षटकांचीच होईल. त्यासाठी तुमचं सहकार्य असणं फार गरजेचं आहे. चला फास्ट स्पीडअप करा. जवळपास 8.33 ची सरासरी आता मात्र पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. कारण 25 धावा स्कोर कार्डवर 2 गडी गमावले आतापर्यंत इतिहास पण आपल्या संघाने. भरपूर काही अपेक्षा आहेत विजय केंद्रेकडनं, भरपूर काही अपेक्षा आहेत कुमारकडनं, परंतु अपेक्षानुसार मात्र कामगिरी होईल की श्रीधर पारधी जो मागच्या सामन्यामध्ये भरपूर त्यांनी धाबा खर्च केल्या होत्या, तोच श्रीधर आता मात्र या मॅचमध्ये मात्र चांगली कामगिरी करेल का, हा प्रश्न आता मात्र निर्माण होतोय किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासाठी. लेफ्ट मोडतो विकेटने. इथे मात्र षटकाला सुरुवात करेल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, चेंडूला उडवला, जबरदस्त फटका आणि अगदी आमच्या व्यासपीठाला देणारा सलामी. विजयच्या बॅटमध्ये येतो दमदार हिट. षटकार. दादाचा लकी नंबर 99 छान. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. खराब चेंडू, जवळपास अर्ध्या खेळपट्टीवर मात्र चेंडूची लेंथ पाहिली आपण. ती लेंथ ओळखली विजयने आणि तोच प्रकारे पाहिला तर अतिशय दमदार हिट त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू द्यायचा आहे प्लीज. आयोजकांना विनंती करतो की आपण मात्र लक्ष केंद्रित करा, कारण सायकलचं सत्र आहे, अंदर होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची आहे आणि ती मॅच पूर्ण होईल याची सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतोय. कारण उद्या सेमीफायनलची मॅच आहे, त्यामुळे कुठली रिक्स मात्र उचलली जाणार नाही. श्रीधर पुन्हा एकदा उडतो विकेटने मात्र या ठिकाणी सुरुवात करेल. इथे मात्र या ठिकाणी ऑन दी ऑफ चेंडू हवेत आहे. महेंद्र पारधी चेंडूचा पाठलाग करतो, परंतु डीप वन मात्र क्षेत्ररक्षक आकेश आले. क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं, फेकी चांगली पाहायला मिळते, परंतु 2 धावा या ठिकाणी मात्र अतिशय वेगाने पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन टू विकेट काय जबरदस्त आहे. आणि मला माहिती मिळाली की हा संघ, या संघाचे खेळाडू मात्र दिवसभर या खेळपट्टीवर या मैदानावर मात्र सराव करत असतात आणि मात्र कुठेतरी या सरावाचा मात्र उपयोग फायदा होईल का आजच्या दिवसाच्या खेळामध्ये पाहूया. यज्ञिका स्फोट आमने बॅटिंग स्वीकारली, नाणेफेकी जिंकली आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत उभारलेले आहेत 2 गडी त्या संघाने गमावले. 32 धाव्यापर्यंत आपण पाहिले तर पोहोचले आणि मात्र या 2 धावा जर आपण ऍड केल्या तर धावसंख्या होईल 33 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय. आता मात्र या ठिकाणी एक चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि ज्याच्या वेळी मात्र राऊंड द विकेटने मात्र गोलंदाजी होती त्याच्यावेळी मात्र चेंडू थोडंसं खाली राहतोय. असा एखादा स्पॉट आहे खेळपट्टीवर की तिथे मात्र चेंडू ज्यावेळी लँड होतोय त्यावेळी मात्र त्या चेंडूला उचली प्राप्त होत नाही. अशी आपण सकाळपासून अनेक वेळा मात्र
दृश्य अनुभवले. अजूनही आपण जर पहिल्या डावाचा विचार केला तर 3 चेंडू येणे बाकी आहेत आणि 3 चेंडूमध्ये जर एखादा दुसरा मोठा फटका आला विजेच्या बॅटमध्ये तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये आमने संघ जाऊ शकतोय. पावलांचा वापर केला आणि काय जबरदस्त मात्र चेंडूची लेंथ आपण पाहिली. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. आपण जर या अगोदर पाहिले तर तिन्ही गोलंदाजांचं स्वागत षटकाराने केलं होतं. कल्पेशला मात्र पहिल्या चेंडूवर षटकार मारला, त्यानंतर जयेशला सुद्धा मात्र पहिल्या चेंडूवर षटकार आणि सिद्धरला सुद्धा मात्र पहिल्या चेंडूवर षटकार. परंतु तिन्ही गोलंदाजाने मात्र या ठिकाणी कमबॅक केला. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी जायचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी अलाउड नाही आहे. आणि जर एखाद्या वेळी जर एखाद्या गोलंदाजाला मात्र जर थ्रो गोलंदाजी करताना मात्र आढळला किंवा त्याला मात्र पंताने मात्र पकडलं तर 3 धाब्यांची पॅनल्टी आहे आणि त्या गोलंदाजाला पूर्ण या स्पर्धेमध्ये मात्र गोलंदाजी करता येणार नाही. तर प्लीज पंच अब्दुल्ले सर मात्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या डावाचा आपण विचार केला तर धावसंख्या स्थिर आहे. 33 धाबा धावफलकावर. अब्दुल्ले सरांचा विचार केला तर भरपूर क्रिकेट त्यांनी भिवंडी पॉइनर संघासाठी खेळलेले आहेत आणि भरपूर अनुभव आहे. आणि आता मात्र BC4चे एक नामांकित पंचांमध्ये मात्र अब्दुल्ले सरांचं नाव घेतला जातोय. त्याचप्रमाणे बाला आयकारे सर यांची सुद्धा मात्र अतिशय लौकिक कामगिरी आज पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही पाहिली. गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहिलं निलेश यांना, दिनेश पाटील यांना आणि आता मध्ये समूहित आहेत ऋतिक पाटील. अपार मेहनत या तिन्ही गुणलेखकांची आज आम्हाला चांगली साथ मिळाली. श्रीधर पुन्हा एकदा इथे मात्र या ठिकाणी चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षक प्रशांत चेंडूच्या खाली. पहिल्या अटेम्पमध्ये मात्र चेंडू निसटला, परंतु दुसऱ्या अटेम्पमध्ये मात्र निसटणार नाही याची त्यांनी त्या ठिकाणी खात्री केली. आणि मात्र आता विजयला मात्र परतावं लागेल. माघारी लागतोय तिसरा धक्का यज्ञिका स्पोर्ट आमने संघाला. दाजी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला आपल्याला खरोखरच मात्र हा सुद्धा योगायोग आहे की तिन्ही गोलंदाजांचं पहिल्या चेंडूवर षटकार फलंदाजाने प्राप्त केले, परंतु तिन्ही गोलंदाजी त्यानंतर मात्र या ठिकाणी एक पूर्णपणे कमबॅक केलं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूचा मात्र सामना करेल कुमार. नवीन फलंदाज इथे मात्र चेंडू हवेत. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होणार नाही कारण एक चांगला शतरक्षक पाहतोय आणि अशा रीतीने मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. फलंदाजी स्वीकारे नाणेफेकी जिंकून यज्ञिका स्पोर्ट आमने संघाने आणि या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पाहिली तर फक्त 34 धावा जोडल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला 35 धाबींची आवश्यकता आहे. त्या धाबा कशा रीतीने पूर्ण होतील तर लगेच क्षेत्ररक्षण यज्ञिका स्पोर्ट आमने संघ आपण सजवायचा आहे आणि सलामीची जोडी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाने सुद्धा त्वरितच पाठवायची आहे. थोडंसं आपल्याकडे वेळ आहे तर आपण ऐकू या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. कमॉन डीजे विजय. उपसरपंच या नावानं आमच्या योगी दादांनी चषक ठेवलाय. उपसरपंच या नावानं स्पर्धा भरली गोमानाची या गो क्रिकेट या खेळाची. या गो क्रिकेट या खेळाची, या गो क्रिकेट या खेळाची. गर्दी जमली प्रेक्षकांची, शोभा वाढवली या स्पर्धेची. शोभा वाढवली या स्पर्धेची, शोभा वाढवली या स्पर्धेची. ये सारे खेळाडू खेळतन भारी क्रिकेटच्या मैदानानं. हे सारे खेळाडू खेळताना भारी क्रिकेटच्या मैदानानं. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय. उपसरपंच या नावानं आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय. उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय. उपसरपंच या नावानं आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर
आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून टायटल सॉन्ग आणि टार्गेट आहे 35 धावांचं आणि या 35 धावा पूर्ण होतील का आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ शहापूर नेरूल अमर राऊत यांच्या स्वमधुर वाणीतून. थँक्यू. थँक्यू योगेश सर. याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 24 चेंडूमध्ये 34 धावांची मजल मारत 24 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान उभं केलं ते किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ. खरं तर हा विपरीत निर्णय होता. आज सकाळपासून जेवढ्या मॅचेस झाल्या त्या प्रत्येक मॅचमध्ये नाणेफेक ज्या कर्णधारानं विजयी झाला जिंकला त्यानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि पाठलाग करणं त्यानं पसंतीला दिला. परंतु ज्याप्रमाणे कर्णधारानं वाद केली होती की आम्ही पाठलाग करताना दडपणाखाली येतो, आमची बॉलिंग ही आमची स्ट्रेंथ आहे, ताकद आहे आणि त्या ताकदीला आणि त्या संपूर्ण स्ट्रेंथला खऱ्या अर्थानं वापरण्याचा प्रयत्न. बॉलिंग मार्कवर भावेश, स्ट्राईकला बॅट्समन महेंद्र आणि ज्याप्रमाणे महेंद्रचं नाव ज्या खेळीसाठी घेतलं जातं त्या लौकिकाला साजेसा फटका, चेंडू निघून गेलाय सीमा पार, पहिला व्हायला षटकार. थँक्यू सो मच विजय. 24 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला आपला जांभूळपाडा संघ पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आता मात्र विजयाचा यलगार आणि त्या दिशेनं हे आव्हान पेलण्यासाठी आम्ही समर्थ आहोत याची एक वेगळी नांदी त्याने निर्माण केलेली आहे, दाखवलेला आहे खूण आणि आपला आक्रमक मोड त्यांनी इथून मात्र ऑन केला. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल महेंद्र. या अगोदरच्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवण्यामध्ये सगळ्यात महत्वाची कामगिरी याच फलंदाजानं बजावलेली होती. या वेळेला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि आतमध्ये येत असताना चेंडूनं अनपेक्षित उसळी देखील घेतली. हा जो एक्स्ट्रा बाउन्स आला त्याच्यामुळे फलंदाजाची भंबेरी उडताना आपण पाहायला मिळाली. पंचांचा वंडीचा इशारा घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे. धावसंख्या झाली आहे ती आता मात्र 7 धावा. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर 1 धाव स्ट्राईकला असेल. आता मात्र बॅट्समन जितेश. आमने संघाला जर विजय मिळवायचा असेल तर मग मात्र या चुका टाळाव्या लागतील. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. वेलकम बॅक. भावेशच्या माध्यमातून हा पहिला झटका बसतोय किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला. शैलेशा दाम मोठ्या मनाचा, करती सन्मान साऱ्या जणांचा. करती सन्मान साऱ्या जनांचा, करती सन्मान साऱ्या जनांचा. यो आयोजन मोठ्या ताटाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा, जय भोलेनाथ क्रिकेट संघाचा. हे खेळ रंगला, स्पर्धा ही भरली आने पडा. थँक्यू सो मच. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने उत्तम झेल पकडला. यावेळेस तुमच्याकडे डिफेंड करायला कमी धावा असतील तर तुम्ही ज्या चुका करतायत त्या चुकांवर तुम्हाला लगेच सुधारणा करावी लागेल आणि पुढच्या चेंडू टाकत असताना एक इम्प्रूव्हमेंट करत आपल्याला गोलंदाजी मधलं कसं पणाला लावायला लागेल. अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत या षटकातला 4था चेंडू. वेळेला सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय सीमा पार, चौकार. हे खेळ रंगला, स्पर्धा ही भरली आने पडा गावाना. ये योगेश दादाचा लक्की नंबर 98 छान. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमने संघ लगेच टीम मीटिंग नाही करायची आपण. अप्रतिम फटकेबाजी महेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या अगोदरचा सामना ज्यावेळी जांभूळपाडा संघ या फेरीपर्यंत क्वालिफाय होण्या अगोदरची मॅच, तर मॅच मध्ये देखील महेंद्रचा मोलाचा वाटा राहिला. तुफान फटकेबाजी झाली आणि त्या आक्रमक खेळीच्या जोरावरच हा संघ आता या फेरीमध्ये आपल्याला पात्रता फेरीत खेळताना दिसतोय. या वेळेला चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला.
बॅट अगोदर आली, मात्र चेंडू थोडासा संत गतीचा. अप्रतिम गोलंदाजी. एक चेंडू जर आपण पाहिला असेल तर एक चेंडू हा सध्या आपल्याला आमने संघाच्या बाजूनं पडताना दिसतोय. दुसरा चेंडू लगेच जांभूळपाडा संघ. एक मेरी एक तेरी असं म्हणत हल्ला प्रतिहल्ल्याचं हे द्वंद्व आजच्या या संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडू, संघाची धावसंख्या 1 बाद 11 धावा. अर्जुनी जिंकण्याकरता 23 धावांची गरज. माफ करा, 24 धावांची गरज. यावेळेला पुन्हा वंडी. ओके, बाईच्या रूपात आलेली ही वंडी आहे. बॅटकडे ना. ओके, सॉरी. घोषित क्षेत्रात 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 12 धावा. काहीसं महागडं असं षटक. तुम्हाला 34 धावा डिफेंड करायच्या आहेत. 35चं टार्गेट तुम्ही समोर दिलेलं आहे आणि अशा वेळेला तुमच्या मनामध्ये एक टार्गेट असलं पाहिजे, एक सरासरी असली पाहिजे की आपल्याला 6 ते 7 मोजून जास्तीत जास्त 7 ते 8 धावा आपल्याला षटकामागं मोजायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची कामगिरी असते स्ट्रायकर बॉलरवर. सगळ्यात महत्वाची कामगिरी असते ती स्ट्रायकर बॉलरवर, की आपण मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये आपण जितक्या कमीत कमी धावा देऊ तितक्या येणाऱ्या आपल्या मागून येणारे जेवढे गोलंदाज आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढवायला त्या कामी होतील आणि आपण या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करू शकतो. यावेळेस वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर विजय. कारण अजूनही विजयासाठी आवश्यक असतील ते 18 चेंडू आणि 23 धावा. या वेळेला दिशा भरकटलेली, टप्पा चुकीचा, लाईन चुकीची, पंचांच्या हात हवेत. अवंतर स्वरूपात संघाची धावसंख्या पुन्हा 1 न पुढे सरसावते. आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये खुणावतोय तो उपसरपंच चषक 2021चं टायटल विनिंग. पण हे सगळं करत असताना, त्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना प्रत्येक सामन्यामधला विजय महत्वाचा. कारण नॉकआउट स्पर्धा आहे. अप्रतिम क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका. त्यावेळी क्षेत्ररक्षकही तितकाच सुरेख क्षेत्ररक्षण करताना दुसऱ्या रनसाठी मात्र हा कॉल होता. कॉल रिजेक्ट केला गेला. 1 धावेवर अवघ्या समाधान मानावं लागेल. या 1 धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावतीये आणि धावसंख्या धावून पोहोचतीये ती आता मात्र 1 for 14, 14 या धावसंख्येवर. या वेळेला फटका चुकलाय, चेंडू हवेत गेलाय आणि थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावलाय. आणखी एक झटका आपल्याला पाहायला मिळतोय किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला. क्रिकेट खेळाला आहे हो मान, आहे खेळाडूंचा जीव की प्राण. अरे खेळाडूंचा जीव की प्राण, अरे खेळाडूंचा जीव की प्राण. माती चौकार षटकार चेंडू जातोय सीमार पार. चेंडू जातोय सीमार पार, चेंडू जातोय सीमार पार. ये मन लावून जीव लावून खेळताना हो मानान. हे मन लावून जीव लावून. थँक्यू सो मच डीजे. विपरीत परिस्थितीत देखील आपण मात्र स्वतःसाठी सुकर असणारी, स्वतःसाठी सोपी असणारी एक वेगळी वाटिका तयार करत असतो आणि ते त्यालाच जमतं ज्याला अपार मेहनत, कठोर परिश्रम, प्रयत्नांची पराकाष्ठा या सगळ्या गोष्टी जुळवता येतात. या वेळेला संघाची धावसंख्या मात्र 14 वर स्थिरावलेली. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 21 धावा. या वेळेला मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. जांभूळपाडा स्टाईल. इट्स अ षटका. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. 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 ये भिवंडी नगरी थँक्यू सो मच डीजे. या 6 धावांनिशी आता मात्र जांभूळपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. वाईडिस लॉंगॉनच्या डोक्यावरून गगनभेदी, अक्षरशः गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. मोठमोठे फटके या मैदानावर आज अनेक तंत्रशुद्ध क्लासच्या सकट आपल्याला पाहायला मिळालेत. अप्रतिम फटकेबाजी या वेळेला महेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळते. का या महेंद्रला या संघाची बेस्ट मधार, आधारस्तंभ मानलं जातं. त्याचं उत्तर मात्र यावेळेला मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि हा पकडला जातोय जेल. महेंद्र नावाच्या खेळाडूचा संपला जातोय इथे खेळ.
सारी दुमली क्रिकेट या खेळानं हे भिवंडी नगरी सारी ही तुमली क्रिकेटच्या खेळानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं अनेक आपल्या विजयामध्ये किंबहुना आपल्या ज्या स्वप्न आपण जे पाहिलेलं आहे, जे टार्गेट सेट केलेलं आहे, जे ध्येय ठरवलं आहे, त्या ध्येयामधला सगळ्यात मोठा अडसर जर कोण होता याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघासाठी, तर तो मात्र धडाकेबाज फलंदाज महेंद्र. यावेळेला पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज. फुललेनचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र घोषित क्षेत्रात पंचांचा एका धावेचा इशारा. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावतीये. धावसंख्या होईल आता 2-1-21, 2 21 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. विजयासाठी अजूनही 7 चेंडू आणि 14 धावा, माफ करा 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. 13 चेंडू आणि 14 धावा. एक अप्रतिम फटकेबाजी महेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाला सुरक्षित अवस्थेत पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे मात्र ताईंना आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का नाही, अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं पुन्हा संघाची धावसंख्या पुढे 1 न सरसावती. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 22 या धावसंख्येवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी जांभूळपाडा या संघाला आवश्यक असतील 12 चेंडू आणि 13 धावा. हे षटक निर्णायक असेल, महत्वाचं असेल. तुमच्याकडे डिफेंड करायला कमी धावा होत्या. पहिल्या षटकात भावेशनं मोजलेल्या 12 धावा आपल्याला महागात पडल्या. महेंद्रची आक्रमक खेळी या संघाच्या धावसंख्येला आकार देणारी ठरली आणि त्या संघाच्या धावसंख्येला सुस्थितीत नेऊन तिथून येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला आता मात्र कोणत्याही प्रकारच्या दडपणाला सामोरं जाता येणार नाही. परंतु जी कामगिरी मागच्या सामन्यामध्ये सुयशने केली होती, सुजयनं केली होती, पुन्हा तीच जबाबदारी सुजयवर येऊन ठेपलेली आहे. मागच्या सामन्यामधला तो सामनावीर होता, त्याही वेळेला 3ऱ्या क्रमांकाचं त्याने षटक टाकलं होतं, 6 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. आता तीच जबाबदारी, तोच विश्वास कर्णधारानं त्याच्या खांद्यावर टाकलेला आहे. कारण समोरच्या संघाला जर नामोहरम करायचं असेल तर पुन्हा आपल्या कामगिरीमधलं सातत्य त्याला राखावं लागेल. यावेळेला पुन्हा सुजय ऑन द मार्क. या वेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, शॉट पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक धाव देखील आता महत्वाची आहे. समोरच्या संघावर जर दडपण टाकायचं असेल तर तुमच्या भात्यामध्ये असणाऱ्या विविध अस्त्रांना आता तुम्हाला इथं वापरावं लागेल. म्हणतो ना, ऐन मोक्याच्या क्षणाला मागच्या सामन्यापर्यंत तुम्ही क्वालिफाय झालात, बस इथपर्यंत आलात, पण आता वर्तमानात भविष्यातलं तुमचं स्थान तुम्हाला निश्चित करायचं असेल तर नाव आता तुम्ही काय करतात यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. या वेळेला सुंदर बॉलिंग, वेग होता, फुललेनचा बॉल होता, कुलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न आणि चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. एकूण 2 धावा, एक धावून निघालेली आणि एक वनडी घोषित क्षेत्रात गेलेली. जिथे हा निर्धाव चेंडू झाला असता तिथे मात्र 2 धावा गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मोजाव्या लागल्यात त्या आव्हान संघाला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 25 या धावसंख्येवर. विजयासाठी आवश्यक असेल जांभूळपाडा संघाला 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. तो कमाल है बॉस. एक चेंडू आणि त्यावर निघणारी एक धाव आता महत्वाची असेल, कारण निघणारी प्रत्येक धाव आपले एकमेकांची स्वप्न साकारण्यासाठी संधी निर्माण करणारे असतील. या वेळेला अप्रतिम बॉलिंग, मात्र तिला क्षेत्ररक्षणाची अजिबात साथ मिळत नाहीये. हाही डॉट झाला असता, किंबहुना पर्यायानं रनआउट झाला असता, मात्र तिथे 1 धाव मोजावी लागली आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली 26 धावा. विजयासाठी किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला अजूनही 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. एक क्षेत्ररक्षक सजवलं, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तिथे ठेवला. या वेळेला एज लागली आहे, परंतु ती डिक्लेअर स्वरूपात आणखी 1 धाव. धावांचा ओघ कमी होत नाहीये. तुम्हाला जर दडपण टाकायचं असेल तर फलंदाजाला एका धावेसाठी तरसावा, एका धावेसाठी त्याला जखडून ठेवा, तरच तो तुमच्याकडून चुकी करेल. कारण की त्याला आता 6चा स्ट्राईक रेट आहे, त्याला चेंडू मागे धावा काढायच्या आहेत आणि अशा वेळेला तो जोखीम पत्करणार नाही.
बंदिस्त करून ठेवा. म्हणतात ना, नाक दाबलं की तोंड उघडतं, पण ती कला तुमच्याकडे असली पाहिजे. या षटकातला पुढचा चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वर 8 चेंडू 8 धावा हे आहे समीकरण. या वेळेला मात्र अपट्रॅकर बॉल सुंदर पूल आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का पुन्हा, मात्र यावेळेला सुंदर बॅकअप होतं. जोशमध्ये जे थ्रो येत आहेत ते अचूक जागी जात नाहीयेत आणि मग त्याचं नुकसान तुम्हाला भोगावं लागतंय. आणखी एक धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28. या धावसंख्येवर विजयासाठी किरण स्पोर्ट जांभूळपाडा या संघाला आवश्यक असतील 7 चेंडू आणि 7 धावा. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या गेल्यात त्या सुजयच्या माध्यमातून. जखून तर त्यानं ठेवलंय, म्हणजे अपेक्षा होती की 1-2 डॉट बॉल जर इथे आली असते तर एक चित्र आणखी वेगळं असतं. असो, या षटकातला शेवटचा चेंडू या वेळेला स्क्वेअर कट खेळला. अप्रतिम फटका आउटफील्ड तेज आहे, मात्र हार्ड लक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिसऱ्या धावेसाठी तयार होत आहेत. एक सुंदर बॅकअप आणि पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण नाही, वेळीच सावरलंय. पंचेकून धावा या असतील 2. 3 षटकांच्या समाप्तीनंतर किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. ती आता मात्र 30 या धावसंख्येवर. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला विजयासाठी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान क्रिकेटची आणखी एक गंमत यासाठी आहे, रंजकता यामुळे वाढते की या स्पर्धेच्या नियमावलीमधला सगळ्यात महत्वाचा नियम की आपण चेसिंग कंपल्सरी ठेवलेली आहे. नाही, 2च धावा, एकूण 30 धावा विजयासाठी. 3 का? ओके, 3 धावा, 3 सॉरी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवर आणि आता विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू आणि 4 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे आता गोलंदाज, आता कर्णधाराच्या मनामध्ये जे संभ्रम निर्माण झाला असेल, कोणता गोलंदाज येऊन ही अतिमहत्वाची जबाबदारी पार पाडेल, कोणता गोलंदाज इतका कमी धावा डिफेन्स करेल. परंतु या वेळेला तुम्ही दुर्धर्म आत्मविश्वासाच्या बळावर आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जे अशक्य वाटतं ना ते शक्य करायला जर निघालात तर नशीबही दैवही तुम्हाला साथ देत असतं. फक्त इतकंच आहे की जे करतायत ते मेहनतीनं केलं पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पाहिजे. आपल्याकडे जे सर्वोत्तम आहे ते सर्वोत्तम आपण पणाला लावलं पाहिजे आणि तेच सर्वोत्तम पणाला लावण्याच्या दृष्टीनं वाटचाल होती का बघूया. कारण की आतापर्यंतच्या 18 चेंडूंच्या खेळामध्ये सर्वोत्तम पणाला लावलंय ते मात्र किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाने आणि त्याचा परिपाक ते विजयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या वेळेला सुरुवात झाली आहे. अप्रतिम गोलंदाजी, झटका बसतोय. पहिल्या चेंडूवर शंखनाद केला जातोय, गडी होतोय बाद. समीकरण बदललं जाईल. 5 चेंडू जांभूळपाडा या संघाला आवश्यक असतील 4 धावा. आता आत्मविश्वास वाढला असेल. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला त्रिफळाचीत केल्यानंतर जो मगासपासून जे एक नकारात्मकता निर्माण झाली होती याज्ञिका स्पोर्ट्स आमने संघामध्ये, ती आता सकारात्मक ऊर्जेकडे वाटचाल करताना अप्रतिम क्रिकेटचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. पहिला या दिवसातला पहिला सामना जो एखादी विजय संपादित केला तो एकमेव सामना सोडला तर बाकीचे सगळेच्या सगळे सामने आपल्याला रंगतदार अवस्थेत पाहायला मिळालेत. अप्रतिम क्रिकेट उपसरपंच चषक सन 2021च्या या भव्य रणसंग्रामात या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुढे आला, मात्र एका धावेवर मानावं लागेल समाधान डिक्लरच्या रूपानं. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावती. धावसंख्या होते 32, 3वर 2 32 धावा. समीकरण बदललं गेलंय. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. बॉल द्यायचं व्हॉलंटियर्स. 4 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र या नजरा आहेत ज्याप्रमाणे गोलंदाज मनोहरनं सुरुवात केली. आणखी एखादा तसा चेंडू पडू शकतो का, आणखी एक विकेट मिळू शकते का, एखाद बॉल डॉट जाऊ शकतो का, या सगळ्या गोष्टी आता मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये चालल्या असतील. या वेळेला चेंज ऑफ पेस याला म्हणतात. आपल्याकडं असलेल्या युक्तीचा पुरेपूर वापर केला गेला. चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला, फ्लाईट केला होता, मात्र चेंडूला वेग कमी दिला, बॅकहँडचा वापर केला गेला आणि फलंदाज ज्या वेगानं चेंडू याची वाट बघत होता, बॅट अगोदर फिरली गेली. चेंडू उशिरानं यष्टीरक्षकाच्या हातात
परिपाक म्हणजे चेंडू निघाला निर्धाव. अब मॅच में आ गई है जान. समीकरण बदललं गेलंय. विजयासाठी आवश्यक असतील 3 चेंडू आणि 3 धावा. यावेळेला पुन्हा स्लोवर 1 बॉलवर फसला गेलाय. अप्रतिम क्रिकेट. क्या बात है मनोहर. वाह वाह वाह. यागो क्रिकेट या खेळाची यागो क्रिकेट या खेळाची यागो क्रिकेट या खेळाची थँक्यू सो मच डीजे. आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत. समीकरण बदललं गेलंय. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील त्या 3 धावा. या वेळेला मात्र मनोहरनं आपल्या बोटांची जादू दाखवली आहे. या घरच्या मैदानावर समोरच्या संघाला आता विचार विनिमय करायला भाग पडलाय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. अप्रतिम खेळी, अप्रतिम क्रिकेट. या वेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. गचाळ क्षेत्ररक्षण. 1 सेकंदाची चूक तिथे तुम्हाला पडणार आहे महागात. आणि पंचांनी दिला 3ऱ्या पंचांकडे निर्णय. जर गडी बाद झाला तर फक्त मिळणार 1 धाव. अप्रतिम क्रिकेट. यावेळेला आमची टेक्निकल टीम, 3रे पंच, सामनाधिकारी या सगळ्या गोष्टी इथं मात्र तपासून बघतायत. काय रंगतदार आहे. वाह. जितक्या तन्मयतीनं या सगळ्या मॅचचं आयोजन झालं गेलं, जितकी स्पर्धा नावाजली गेली, या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद आणि त्या प्रतिसादाचं कारण म्हणजे या स्पर्धेमध्ये होत असणारे प्रत्येक सामने किती रंगतदार अवस्थेकडे झुकलेले आहेत. अप्रतिम, सुरेख, सुंदर, वर्णनीय आणि अतुलनीय क्रिकेटचा हा आपल्याला नजराणा पाहायला मिळतोय. 3रे पंच करतायत पडताळणी. या वेळेला चारी अँगलमधनं आपण पडताळणी करत आहोत. गडी बाद आहे किंवा नाही. Yes, batsman is out. अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अवघी 1 धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 33 धावा. आणि विजयासाठी आवश्यक असतील किरण स्पोर्ट जांभूळपाडा या संघाला 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू आणि 2 धावा. मी म्हटलं होतं मगाशीच की काहीही होऊ शकतं. मनोहरला करायचं होतं यामध्ये जर कौतुक करावं लागेल ते गोलंदाज सुजय याचं. त्यानं ज्या पहिल्या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये जी टिचून गोलंदाजी केली आणि याच्या हातामध्ये म्हणजे बॉलर मनोहरच्या हातामध्ये जेवढ्या धावा त्याने वाचवल्या आहेत. अप्रतिम क्रिकेट, एक डेडिकेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आमने संघाकडून. आणि तितकीच ताकदीची फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. किरण स्पोर्ट जांभूळपाडा या वेळेला 1 चेंडू 2 धावा. आणि यावेळेला पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण. विजय 2 धावा निघाल्या. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं केलेली ही चूक पडलीये महागात. धरावा लागेल घरचा रस्ता आणि पडावं लागेल स्पर्धेच्या बाहेर. अप्रतिम बॉलिंग केली मनोहरनं, पण क्षेत्ररक्षकाची शेवटच्या क्षणापर्यंत मिळाली नाही साथ. जी झाली होती सगळी सोय, पण आता मात्र सोडावी लागेल विजयाची बात. वेल डन गाइज. अप्रतिम सामना. मनापासून अभिनंदन किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचं आणि तितकंच मनापासून कौतुक, कारण या मॅच मध्ये जिंकणाऱ्यापेक्षा चर्चा केली जाईल ती मनोहरच्या गोलंदाजीची आणि त्याचबरोबर याज्ञिका स्पोर्ट्स आमने